डोरीमोन. सो गाईज इथे पाहू शकता लकी कसं चपाती खाते. लकी लकी हाय कर. तर गाईज हे बघा दीदी ते घागरा इस्त्री करते कारण की ती चालली तिच्या मैत्रिणीच्या लग्नाला. तर गाईज चला मी आता तुम्हाला आजचा नाश्ता काय ते दाखवते आणि बघायचं काय चाललंय ते. तर गाईज चला मी तुम्हाला आजचा नाश्ता दाखवते काय आहे ते. नाश्त्याला आहे बघा मम्मीने ते चपाते केलेत आणि मम्मी करणार आहे अंड्याची भुर्जी ना. आम्ही अंड्याची भुर्जी चपाती. आता आम्ही नाश्ता करायला बसलेलो आहे. हे बघा माझा व्हेज आणि याचं नॉनव्हेज कारण की काय इट्स नॉनव्हेज लवर आणि मी आहे व्हेज लवर. काही असं काहीच नाही, मला अंडा आवडत नाही त्याच्यामुळे. सगळं जे बघा मी मंदिरात गेलो तर मला मस्त पेरू भेटले. 2 भेटले पण एक कच्चं आहे वाटतं. देव बघा मस्त खातो मी. गोड पेरू आहे मस्त. 4 वाजले आणि आम्ही चहा घेतोय बघा. लकी लकू हाय कर हाय कर. सो हाय फ्रेंड्स, इथे पाहू शकता आम्ही आलो तर फार्म हाऊसवरती पप्पांबरोबर. तर बघा आमचा बंगला आणि ते झाडं वगैरे फार्म हाऊस आहे आमचा. आणि जस्ट इकडे शेतामध्ये थोडीशी भाजीपाला वगैरे लावला आहे. तर गाईज थोडंसं ते काम होतं त्यासाठी मी आले मदतीला पप्पांना. सो गाईज मी तुम्हाला थोडीशी झाडं दाखवतो. तर हे बघा लिंबाचं झाड आहे गाईज, गवती चहा आहे आणि तर पपई लावले 2 आणि कसले रे वेल आहे. हां हे बघा ते फल पण धरलं आहे म्हणजे भाजीपाला आहे. हे कसलं आहे ताना माहिती नाही कसलं आहे, घोसाला वगैरे काहीतरी असेल. आणि गाईज हे बघा टावर आमचा आणि तो तुम्हाला तिथे झाड दिसते बघा. या झाडाला काहीतरी बोलतात, त्याचं नाव विसरलं आहे. नंतर बघू इथं फळं झालेत का नाही, तुम्हाला दाखवतो कोणती फळं आहे. आणि ते पेरूचं झाड आहे. नंतर मी बघतो पेरू इथे होईतच राहतात. पेरू झाले असेल तर मी तुम्हाला दाखवतो नंतर फोडून. सध्या अरे मी आता नंतर ब्लॉक करतो बाय. मी इथे थोडासा पाला काढले बघा, पाला आंब्याच्या झाडाचा काढलेला तो. आणि तिकडे मागे सुद्धा जायचे, तिकडे सुद्धा काढायचे. आणि नवीन मातीचा बॉक्स आणले फोडताना ते. सो गाईज इथे बघा मी कचरा जाळलेला आहे पाला आणि बघा लकी. आणि गाईज चला आता मी चाललो बोरिंग चालू करायला आणि तुम्हाला दाखवतो पेरू पण दाखवतो, आंबा पण दाखवतो. आणि या झाडाला काहीतरी बोलतात, आठवत नाही. आठवलं नक्कीच सांगेल, पप्पाने विचारलं आहे. तुम्हाला फळं दाखवतो, तुम्हाला नाव माहिती असेल तर कमेंट करायला लागेल. हा गाईज फळं धरले ते बघा इथे झाड आहे. आणि हे बघा पेरू पण झालेला आहे. पेरू पिकलं गाईज. तर चला मी पहिले बोरिंग चालू करतो मग तुम्हाला दाखवतो. या आंबा तर एवढा आले ना तुम्हाला काय सांगू. सो गाईज मी बोरिंग चालू केले आणि हे बघा आमची फार्मची झाडं. हे बघा आमचा बंगला. मोबाईल थोडा लॅग होतो गाईज आणि थोडा आंबेसुद्धा दाखवतो. तर फायनली बोरिंग चालू आले. तर चला हे पण आंबा आहे बघा पण आला नाही. खूप वर्ष आल्या झाडांना. आणि हे बघा आंबे गाईज. हे बघा किती आंबा आले गाईज. आणि ह्यो सुद्धा खूप आलाय बघा. तर आणि काहीच आंबा आहे ना ह्योला खूप गोड लागतो, मस्त आहे. मी तुम्हाला पेरू पण दाखवतो. पेरू मी पाळणार आहे खायला. पडला असतं आता. ते बघा पेरू आणि तो लक्की बघा गायचं मला दाखवतो. हे बघा कसा बसलाय. आणि हे बघा पेरू मी पाडतो आता. मलाच कॅमेरा धरायला लागेल, मलाच पाडायचे. शक्यतो होणार नाही पण पाडल्यानंतर दाखवते बघा. त्याला पाडतो नंतर तुम्हाला तो वाला झाड दाखवतो मी. कुठे झाला हे बघा. ह्यो पण पिकलाय पण ह्यो नाही पाडत, बारीक आहे. आणि हे बघा ह्यो एक पेरू भेटला आणि तो एक आहे. ह्यो तर मस्त पिकलाय. अरे गायच पोपट झालं. पोपटने खाल्लाय पेरू. सोडा तो फेकून देतो कारण की तो खाल्लाय. 2 पेरू भेटतात मस्त. हा पिकलाय, हा पण पिकलाय. हा वाला हाताने पाडलाय आणि हा वाला हाताने पाडलाय.
ह्यावाला काठीने पाळले. आणि हा बघा हे फल मी बोलतोय दिसला का काय, जे पिवला पिवला फल दिसतोय ना तो, आणि हिरवे पण आहे. तुम्हाला दाखवतो मी. हे बघा हे हिरवे हिरवे आहेत ना, हे फल आहेत आणि ती पिवली पिवली दिसतात. तो पिकलेला वाला आहे. चला पाडतो मी पटकन आणि मग दाखवतो तुम्हाला. खूप मस्त लागतो. वरती बघा किती आहेत. हे बघा हे बघा गाईज मला भेटला. हे बघा फल आहे असं दिसतं आणि मस्त लागतं. खायला एकदम जबरदस्त लागतं. तर जपून खायला लागतं कारण की चिकट असतं. आणि काही व्हिडिओ माझा थोडासा ग्लिच वगैरे होत असेल कारण की मोबाईल थोडा हँग होता आता. माहिती का एकच पिकले वाटते तर अजून काही मिळाले नाही. आणि रात धरले पिकल्या भेटतील. त्याला आता पेरूस खाऊयात. त्याला पेरूस खातो आता मी. सगळं जे बघा पेरू नंबर मी खातो. हे बघा नॉर्मली रेड कलरचा असतो पेरू आणि मस्त गोड लागतो. छोटासा खूप गोड लागतो. आणि दुसरा आतमध्ये व्हाईट असं तो पण गोड लागतो. पण तो तिकडे तो तुम्हाला नक्कीच दाखवेल एक दिवस. आपल्या शंकराचं मंदिर आहे तिकडे आहे. तो पण खूप गोड लागतो. आणि काय इकडे पाहू शकता तुम्ही. इकडे बघा काय वेळेला बडी शॉप आहे. तर तुम्हाला बडी शॉप पण दाखवतो नंतर. पेरू खाल्ल्यानंतर ते भाजीपाला एवढ्या जागेत आम्ही लावले. आणि काय खरं खरं भाजीपाला मस्त भेटतं आणि घरचा भाजीपाला. अँड गाईज जिथे मी बसलोय ना तर पेरू खायला जस्ट त्याच्यावरती आंबे लागलेत बघा. इथं दिसले का तुम्हाला? दाखवतो मी आंबे. या झाडाला सुद्धा आंबे लागलेत. संपला पेरू दाखवतो. हे बघा आंबे. आणि आंबा खूप मोठा आहे आणि गोड पण आहे खायला. आणि यो आंबा नाही आला, यो आंबा आलाय बघा. थोडासा झालं, 1-2 आंबे आलेत म्हणजे आलेत पण आतमध्ये ते बघा. सगळं जे बघा बडी शॉप. हे बघा अशी असते. आणि मी जस्ट इथं खोडून पण खाऊ शकतो. मला दाखवतो. हे बघा गाईज बडी शॉप अशी असते. आता खाऊन दाखवतो. एकदम नॅचरल बडी शॉप घरची. जसे आपण मार्केटमध्ये आणून खातो सेम तसेच मस्त. फक्त घरची एकदम भारी. अजून पण बघा वांगी लावले. फुलं दिसतात तुम्हाला लांबले लांबले. हे वांगी लावलेत. घेवडा लावलाय. पहिले भरपूर होती तर भाजीपाला. आता कमी आली. ते हे 2 पाट्याचे होते कसले पालकचे. आणि तिकडे सुद्धा वांगेत भरपूर. आणि थोडा थोडा तुम्हाला पालक दिसेल बघा आतमध्ये. तर आता भाजी कमी झाली. आणि ते भेंडी पण होती. हे बघा भेंडी. हे बघा भेंडी. तर भेंडी सुद्धा धरलेत. आणि पहिले खूप होती ते भाजी, आता कमी झाले. सगळे तर लकी स्पायडरमॅन झाले. तुम्हाला दाखवतो. आता बघा मी त्याच्या मागं जातो. मग कशा उड्या मारत. पडला. येतं गवत दिसतो याच्यावरती काड्या वगैरे मी टाकतो. आणि याला सुद्धा पेटून देतो. वाळलेला आहे. तर चला सगळ्यात मी तुम्हाला पेटवल्यानंतरच दाखवतो कारण की मला काम सुद्धा करायचं आहे. तर माचीस घेतो मी आणि जातो. आणि तुम्ही बघितलं लकी किती उड्या मारते आणि तो पडला सुद्धा. सगळं जे बघा मी पेटून दिले आता इथे. सगळं आता मी इकडे आलोय फार्मरची ते. आणि हे बघा एवढा पाला आहे. थोडा थोडा पाला आहे असा. तर यो पाला काढतोय मी. आणि लकी बघा पुढे गेलाय. नालीमध्ये गेला होता.
ते छोटा छोटा जो पाला दिसतो ना ह्यो फक्त मला क्लीन करायचे वरच्यावर आणि एवढं मी क्लीन करून घेतो. हे जे काम आहे क्लीन करतो म्हणजे तुम्हाला भेटतो आणि दाखवतो पण. ते बघा झाऱ्यामध्ये इथला गवत काढलाय आणि मला 15 मिनटं गेली गवत काढायला, इथपर्यंत काढलंय. सगळं ते कुत्रा आलता आणि लक्की बा त्याचा काढा घेऊन गेले. ते आला डायरेक्ट गायबच झाला तो कुत्रा. लकी आला पोराला. अरे अरे काय 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 चावचे नाही जा तिकडे. तबत आगे सगळं आता मी चालले घरी. खूप टाइम झालाय आणि आता मी घरी गेलो तुम्हाला दाखवतो. आणि बघा लक्की पाय घेऊन बसल्याला काय ना काय असं लागतोच खेळायला. तर बघा पाय घेऊन बसला आणि घ्यायला गेलो तर असं पलेल. तर चला आता घरी गेलो तुम्हाला दाखवतो. सो गाईज आता मी फ्रेश पण झालो, पूजा पण झाली आणि विचार करतो ब्लॉगला एंड करायचा. तर चला ब्लॉगला मी इथेच करतो एंड. आणि बघा लक्कीसुद्धा दमलाय. लक्की लक्की दमला पिल्लू? दमला का तू पिल्लू? दमला गाईस. तर दमलट आणि इथं एक विरायची मस्त गाणी लागलीत आपल्या, तर बघू शकता. अँड गाईज चला ब्लॉगला करतो इथेच एंड. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनल नवसाल तर सबस्क्राईब करा. मी म्हणतो तुम्हाला असे नवनवीन ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय.